लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करत असताना दोन कागदपत्रे एकत्र कसे जोडावे 1 MB पर्यंत, यामध्ये आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल, जेव्हा तुम्ही कागदपत्रे अपलोड करत असता तेव्हा अनेक लाभार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे। दोन कागदपत्रे एकत्र कशा पद्धतीने आणावे। सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअर ओपन करा आणि त्या प्ले स्टोअरमध्ये पिक्सल लॅब या नावाने सर्च करा। मित्रांनो, पिक्सल लॅब या नावाने सर्च केल्यानंतर एक ॲप तुम्हाला दिसेल, पिक्सल लॅब नावाचा, बघा या ठिकाणी दिसत आहे। या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम अशा पद्धतीने ऑप्शन दिसेल, इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन ऑप्शन येईल, त्या ओपनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर ध्यानात ठेवा, पूर्ण प्रोसेस साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे। या ठिकाणी काही टेक्स्ट दिलेले आहे, त्याला तुम्हाला डिलीट करायचे आहेत। आता डिलीट करण्यासाठी वरती एक डिलीटचा ऑप्शन दाखवला जात आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे टेक्स्ट आहे ते आता गेलेले आहेत। तुम्हाला आता फोटो ॲड करायचे आहेत। फोटो ॲड करण्यासाठी या ठिकाणी बघा एक ऑप्शन दिलं जात आहे, मध्यभागी एक ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इम्पोर्ट नावाचा एक ऑप्शन ओपन झालेला दिसेल, स्टिकरच्या समोर इथे गॅलरीचा चिन्ह दिसेल, तुम्हाला इम्पोर्ट वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत तुम्ही आता तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये डायरेक्ट येऊन जाल। आता गॅलरीमध्ये जो फोटो तुम्ही या मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेला असेल, रेशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, पहिला पेज या ठिकाणी सर्वप्रथम घ्यायचा आणि या ठिकाणी चारी बाजूने क्रॉप करून घ्यायचा। चारो बाजूने सरकून घेतल्यानंतर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। आता घेतल्याच्या नंतर या ठिकाणी एक राईट बटन दिसेल तुम्हाला, या ठिकाणी एक टिक मार्क आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो पोझिशन आहे तो पोझिशन व्यवस्थित ठेवून घ्या। आता पोझिशन व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता परत तुम्हाला त्याची बॅक साईड घ्यायची आहे। आता बॅक साईड घेण्यासाठी परत तुम्हाला तोच प्रोसेस असणार आहे, इम्पोर्टमध्ये जायचं आहे, इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत तुमची गॅलरी ओपन होईल, त्या गॅलरीमधून तुम्हाला बॅक साईडचा जो त्याच्या खालचा जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड करून घेतल्याच्या नंतर परत इथं या ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, पूर्ण प्रोसेस तुम्हाला A to Z सोप्या भाषेमध्ये मी सांगत आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने जर पूर्णपणे दोन कागदपत्रे एकत्र जोडलेत तर तुमचं जो कागदपत्रे आहेत तो नक्की सबमिट होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही 1 MBच्या मध्ये। आता या ठिकाणी दोन एक साईड तुमची झालेली आहेत, एकाखाली एक दोन पेज आलेले आहेत। आता तुम्हाला पाठीमागचा कलर चेंज करायचा आहे। आता पाठीमागचा कलर चेंज करण्यासाठी या ठिकाणी एक ऑप्शन दाखवला जात आहे कोपऱ्याला, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं कलरमध्ये बकेटचं चिन्ह दिसत आहे, त्यावरती क्लिक करा। आता त्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर एक कलर नावाचा वरती एक ऑप्शन दाखवला जाईल, या ठिकाणी त्याला इथं क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी विविध कलर दिसतील। आता प्लसवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्हाला कलर पाहिजे तसा कलर सुद्धा तुम्ही इथं निवडू शकता। मित्रांनो, आपण आता व्हाईट कलर तेवढं पाठीमागे घ्यायचं आहे, त्यासाठी या ठिकाणी स्लाइड एक कलर दोन कलर दिसत आहेत, तसंच स्लाइडला सरकवा खालच्या कलरला सरकवल्याच्या नंतर व्हाईट जो आहे त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर वरती जो राईटचा टिक मार्क दिसते त्यावरती इथं परत क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्याच्या नंतर बघा आता अशा पद्धतीने तुमचं पूर्णपणे राईट झालेलं आहे। या ठिकाणी आता हे पेज तुम्हाला सेव्ह करायचं आहे। सेव्ह करण्यासाठी वरती जो ऑप्शन दाखवला जात आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये परत तुम्हाला दोन ऑप्शन दाखवले जाणार आहेत। आता दोन ऑप्शनपैकी खालचा जो ऑप्शन आहे सेव्ह ॲज इमेज, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा आता या ठिकाणी इम्पॉर्टंट ध्यानात ठेवा, या ठिकाणी साईज वगैरे क्वालिटी वगैरे काही चेंज करू नका, डायरेक्ट सेव्ह टू गॅलरी यावरती क्लिक करा। तुमच्या गॅलरीमध्ये हा फोटो अपलोड होऊन जाईल आणि हा फोटो तुम्ही कोणत्याही ठिकाणी बिंदास वापरू शकता। 1 MB पेक्षा कमी या ठिकाणी याची साईज झालेली आहे। मित्रांनो, अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे। धन्यवाद।